NCP SPच्या 8 खासदारांनी इन्क्लुडिंग सुप्रिया सुळे यांच्या सगळ्यांमध्ये एकमत असं आहे की जर भाजप समेत जायचं तर सगळ्यांनी जायचं. त्यांची आत्या इनडायरेक्टली जसं पार्थ पवारांना कंट्रोल करतात तसं त्या रोहित पवारांना कंट्रोल करणार का? जर डिलिमिटेशन झालं आणि जर NCP SP यांच्याबरोबर NDA समेत गेली नाही तर यांचे मतदारसंघ कसे फुटतील? महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस संपेल असं वाटत होतं. 15 नगरसेवक घेऊन काँग्रेस वाढली पण कमी झाली नाही. तेव्हा कोणताही राजकीय पक्ष संपेल असं मला वाटत नाही. आत्ता ज्या पद्धतीने जर एखादा लोकसभा मतदारसंघ आखून घेतला यांनी डिलिमिटेशनमध्ये आणि ती जागा जर 100% अलायन्समध्ये असं त्यांनी ठरवलं ही जागा NCP SPला द्यायची तर हे खासदार काय करू शकणार आहे? भाजप सेना राष्ट्रवादीच्या ज्या NDAचे अलायन्स स्टेटमधले अलायन्स आहे तिथला जो उमेदवार होता त्याला ऑलरेडी एक मतदारसंघ यांच्या व्यतिरिक्त निर्माण होणारच आहे. ज्या दिवशी निवडणुकांचं बिगुल वाजायला सुरुवात होईल त्याच्या आधीच्या 6 महिने वर्षभरामध्ये NCP APचे शक्ल पडायला सुरुवात होती. निवडणुका जेव्हा लागतील जेव्हा लढायचे तेव्हा तो पुढचा भाग आहे. परंतु त्याची जी सगळी तयारी आहे त्याची जी सगळी आखणी आहे त्याचे जे सगळे निर्णय आहेत ते निर्णय सगळे या पुढच्या 10-15 दिवसातला विषय. नमस्कार. द ऑड इव्हनच्या अँटी चेंबरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 2019 पासून महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एक नवी राजकीय घडामोड घडते आणि जी काही राजकारणाची घडी बसलेली असते ती परत परत बदलते. आत्ता आलेलो आहोत 2026 मध्ये. काय काय घडतंय तर शिवसेनेचे जे ठाकरेंचे खासदार होते ते फुटलेले आहेत, शिंदे स्ट्रॉंग होत आहेत, एकीकडे भाजप होल्ड वाढवतंय आणि तिसरीकडे अजित पवारांच्या पक्षाचं काय चाललेलं आहे, शरद पवारांचा पक्ष NDA मध्ये सहभागी होणार का? प्रश्न खूप आहेत, चर्चा खूप आहेत, पण आतली माहिती प्रत्यक्ष समोर येत नाहीये. आणि याच आतल्या मुद्द्यांवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल पहिल्यांदाच आभार. अगदी पहिला प्रश्न, सगळ्यांना उत्सुकता आहे, चर्चा होतीये, रोज नवी बातमी येते, शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार का? आत्ता जर परिस्थिती बघितली तर शक्यता अधिक आहे की ते NDA समवेत जाण्याची परिस्थिती जी आहे दिल्लीतली म्हणा ती अधिक अनुकूल भाजपला दिसते की शरद पवारांना ते आपल्या समवेत घेतील किंवा घेण्याचा प्रयत्न तर सुरूच आहे पण घेतील असं चित्र आत्ता दिसतंय. आणि शरद पवारांना म्हणताना कदाचित आपल्याला परत 2019ला जावं लागेल की त्यानंतर जेव्हा अजित पवारांनी असा प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर की पवारसाहेबांनी राजकारणातून बाजूला व्हावं, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं आणि सुप्रियाताईंनी आणि त्यांनी दोघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा नव्याने घडी बसवावी किंवा पक्ष पुढं चालवावा. तर हीच कंडिशन यावेळेस परत क्रिएट होईल. ओव्हरऑल शरद पवारांचं असलेलं वय, सध्याची तब्येत हे बघता ते या सगळ्या घडामोडींपासून बाजूला जातील आणि सुप्रिया सुळे यांच्या हातात पूर्णपणे धुरा ही पक्षाची येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा NDA समवेत जाण्याचा आपला एक रस्ता तयार करेल. पण गेले काही वर्ष विशेषतः ते सातत्याने भाजप विरोधी भूमिका घेतात किंवा आम्ही नाही आहोत असं सांगतात आणि दुसरीकडे आता NDA सोबत जाण्याची भाषा पण सुरू झाली. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये पण आहेत, इंडिया आघाडीमध्ये पण आहेत. तुम्हाला असं वाटत नाही की परत एकदा म्हणजे डबल गेम खेळला जातोय किंवा प्रयत्न होतोय? आता हा का खेळला जातो किंवा असं का होतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आत्तापर्यंत रिझन होतं बा EDची कारवाई होतीये किंवा कारखाने वाचवायचे आहेत आणि सरतेशेवटी जनसामान्यांचा विकास करायचा आहे. ही आत्तापर्यंतची ढोबळ कारणं होती पण आत्ता ही कारणं ह्याच्यासाठी राहिलेली नाही. आता बेसिक कारण काय आलं आहे की भारतीय जनता पक्षाला ही आपल्यासमोर हे का हवेत तर हे बेसिकली जे डिलिमिटेशनचं विधेयक, सुधारणा विधेयक जे येऊ घातलं आहे किंवा 50% महिलांना आरक्षण देण्याचं जे विधेयक येऊ घातलं आहे त्या संदर्भात हा सगळा विषय आता प्रकर्षाने पुढं आला आहे की आपण बघितलं एप्रिलमध्ये सुधारणा विधेयक फेटाळलं गेलं. तर ते जे 2/3 बहुमत लोकसभेत हवं आहे भारतीय जनता पक्षाला ते मिळवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. पण त्यासाठी बंगालमध्ये झालेली उलथापालथ आपण बघितली आहे किंवा आता तमिळनाडूतलं राजकारण त्या ठिकाणी काही उलथापालथ सुरू आहे ते बघतोय आपण. आंध्र यांच्या चंद्रबाबू नायडू ते त्यांच्या समवेत आहेत. अशा अनेक गोष्टी प्रकर्षाने समोर येत आहेत. कदाचित YSR काँग्रेसलाही भाजप आपल्या समवेत घेण्यासाठी काही गोष्टी करतंय. तर हा सगळं बघितलं तर या केसमध्ये समजा 1% शक्यता असं धरू आपण, समजा
उद्या डिलिमिटेशन करण्याचा निर्णय झाला आणि तोही परत 850 खासदारांच्या अनुषंगाने, तर त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 8 खासदारांचं मतदारसंघ कसा असेल, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, त्यांना आत्ता 100% निधी मिळत नाही आहे. म्हणजे 1%ही त्यांना आपल्या मतदारसंघात पैसा खर्च करायला मिळत नाही आहे. DPDCमध्ये त्यांना कोणी विचारत नाही आहे. ओव्हरऑल ते खासदार आहेत, ते त्या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत, तर मात्र त्यांना त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलायला कोणतीही एक मार्ग त्यांच्याकडं आत्ता उपलब्ध नाही आहे. त्यामुळं ती एक घुसमट आहे. आणि तिसरी गोष्ट की आत्ताचे जे विद्यमान मतदारसंघ आहेत इतके प्रचंड मोठे आहेत. समजा आपण एक डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मतदारसंघाचं उदाहरण घेऊ. आळेफाटा ते कात्रज असा त्यांचा मतदारसंघ आहे. आता हा फिरायला 5 तास लागतात, म्हणजे बेसिक सरळ नुसतं सरळ यायला 5 तास लागतात. कात्रजवरनं मतदारसंघ सुरू होतो, तो हडपसर पलीकडं अगदी उरुळी कांचनच्या बॉर्डरपर्यंत जात असेल. म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघाची जी बॉर्डर असेल ती खेड विधानसभा असं करून शिरूर विधानसभा, मग भोसरी परत मध्ये यायचं, असं करून जुन्नर विधानसभेला, म्हणजे दुसऱ्या बाजूला माळशेजचं ते टोक, ते कात्रजचं हे टोक किंवा येवलेवाडीची बॉर्डर असं धरा. तर अशा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी किंवा तिथं अगदी बेसिक काम करायचं जरी म्हटलं, अगदी पब्लिक टॉयलेट जरी उभं करायचं म्हटलं, तर त्यांना येणारा खर्च हा प्रचंड आहे. आणि आत्ता 1 रुपयाही मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि एवढ्या मोठ्या मतदारसंघात पुढची निवडणूक लढवताना किती अडचणींचा सामना करावा लागणार याचा त्यांना अंदाज आहे. त्यामुळं या महाराष्ट्रातल्या, तर मी म्हणतो सगळ्या विद्यमान खासदारांना डिलिमिटेशन हवं आहे. फक्त ते आपल्या सोयीने व्हावं, हा त्यातला प्रमुख मुद्दा आहे. थोडक्यात आपलं राजकारण टिकलं पाहिजे, आपली सीट टिकली पाहिजे. आणि हे सगळं सुरू आहे. पण मग परत एकदा तोच मुद्दा की एकीकडे खासदारांचं हे चाललेलं आहे आणि पवारांच्या बाबतीत हे कायम बोललं जातं किंवा त्यांच्या पक्षाचे एकूण सत्तेसोबत ते असतात, म्हणजे सत्तेसोबत राहण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो, विचार असतो. मग तो कुठेतरी आमदारांमध्ये पण दिसतो का? आणि जी ॲडजस्टमेंट केंद्रात करायची आहे, मग ती राज्यातही होईल का? ते सत्तेत सहभागी होतील का? आता प्रश्न हाच आहे की भाजपची अडचण काय आहे. जी एप्रिलला सुधारणा विधेयक आणलं होतं, त्यावेळेस लोकसभेत उपस्थित असलेल्या 528 खासदारांपैकी 2/3 खासदारांचं बहुमत हवं होतं. 354 का काय साधारण असं साधारण आकडा होता, आणि त्यांना 54 का 58 मतं त्यांचा शॉर्टफॉल होता. तर हा शॉर्टफॉल भरून काढायचा आहे. तर मग आता UBTचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जवळपास त्यांना 6 खासदार मिळाले, आणि राष्ट्रवादीचे जर त्यांना 8 खासदार मिळाले, तर हे त्यांना जवळपास 14 खासदार इथे मिळणार आहे. TMCचे ऑलरेडी त्यांनी 20 खासदार बरोबर घेतलेले, 34 हेच झाले, आणि बाकीचं त्यांच्या ॲडजस्टमेंट सुरूच आहेत. ह्या ओपन दिसतात. म्हणून मी हे बोलतो की आपण असं कन्सिडर करू की NCP SPचे 8 खासदार त्यांच्या समवेत जातील. हा एक ढोबळ मनाने आत्ता दिसतात. तर 34 खासदारांचं गणित त्यांनी जुळवलं आहे ना आत्ता. आता जर प्रश्न असा आहे, जर हे 8 खासदार NCP SPचे, आता याच्यातली एक छान एक इंटरनल स्टोरी अशी आहे की ह्या 8 खासदारांनी, NCP SPच्या 8 खासदारांनी इन्क्लुडिंग सुप्रिया सुळे यांच्या सगळ्यांमध्ये एकमत असं आहे की जर भाजप समेत जायचं तर सगळ्यांनी जायचं, नाहीतर कोणीच नाही जायचं. आपला पक्ष जसा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष परत एकदा फोडला गेला, तसा पक्ष नाही फोडू देतात आता. जायचं तर सगळ्यांनी बरोबर जायचं, नाहीतर नाही जायचं. त्याचा क्लिअर कॉल असेल. त्यामुळे मी जे म्हणतोय की पूर्ण NCP SP NDA सोबत जाण्याचं जर चित्र निर्माण झालं तर ते असं आहे, याच्यात क्लिअर अंडरस्टँडिंग आहे. सगळे जातील, नाहीतर कोणीच जाणार नाही. आणि मग राज्यात आता सेम स्टोरी आहे की राज्यात आता हा प्रॉब्लेम आहे. रोहित पवारांनी पूर्ण एकदम अगेन्स्ट भूमिका जाहीर केलेली आहे की भाजप सोबत जायचं नाही, की भाजप बरोबर जायचं नाही. ते मीटिंग्समध्ये पण त्याच्यावर ठाम आहेत. हां, तर त्या केसमध्ये रोहित पवारांना कन्व्हिन्स कसं केलं जाणार, त्यांची आत्या इनडायरेक्टली जसं पार्थ पवारांना कंट्रोल करतात तसं त्या रोहित पवारांना कंट्रोल करणार का,
असं चित्र पुढील काही दिवसामध्ये उपस्थित राहील. कारण आजही जी सुप्रिया सुळे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये साधारण ते सातत्याने हीच भूमिका मांडताना दिसल्या काही मिनिटांपूर्वी, की डिलिमिटेशनची प्रोसेस कशी असणार आहे ती आम्हाला एकदा कळू द्या. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये 50% सीट्स वाढणार आहेत की नाही याची क्लॅरिटी आम्हाला येऊ द्या. आता त्यांची कुठंतरी म्युच्युअल अंडरस्टँडिंगची भाषा सुरू झालेली असं आत्ताच्याच प्रेस आणि कॉन्फरन्स स्वतःचा मतदारसंघ वाचवणं आता हा प्रयत्न चाललेला आहे. आता स्वतःच्या मतदारसंघ वाचवणं असा प्रयत्न. तर याच्यातली दुसरी एक गंमत अशी आहे की असं एक सांगितलं जातं आहे ऑफ द रेकॉर्ड की जर डिलिमिटेशन झालं आणि जर NCP SP यांच्याबरोबर NDA समवेत गेली नाही तर यांचे मतदारसंघ कसे फुटतील. तर एक साधं उदाहरण सांगितलं जातं की बारामती लोकसभा विधानसभा मतदारसंघ कदाचित हा सोलापूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना जोडला जाईल, ॲडजस्टंट तालुक्यांना. म्हणजे बारामती इंदापूर समजा बरोबर राहिलं तर पलीकडे सोलापूरचे 3 तालुके त्यांना किंवा त्यातला एखाद दुसरा तालुका त्याच्यात ॲडजस्ट होईल आणि अशा प्रकारे तो पूर्णपणे पुण्यापासून बारामती तुटला जाईल किंवा तोडला जाईल. आणखी इंटरेस्टिंग फॅक्ट, पुणे जिल्ह्यामध्ये STचा मतदारसंघ अनुसूचित जमातीचा मतदारसंघ निर्माण होऊ शकतो. म्हणजे अगदी म्हटलं तर जसं आपल्याकडे भीमाशंकर आहे, जुन्नर आहे, ह्या भागामध्ये सर्वाधिक आदिवासी मतदारांची संख्या अधिक आहे. त्या भागामध्ये STचं रिझर्वेशन येऊ शकतं. जर अशा प्रकारे मतदारसंघ तुटले, आता हे मी बेसिकली 2 नावं पुणे जिल्ह्यातली आपल्या प्रेक्षकांनाही क्लिअरिटी यावी उदाहरणार्थ, की हा आता जे मी STचा मतदारसंघ सांगितला तो डॉक्टर अमोल कोल्हेंचा आहे आणि जो बारामतीचा मतदारसंघ सांगितला तो सुप्रिया सुळेंचा आहे. तर ह्या नेत्यांची अवस्था अशी करायलाही विद्यमान सरकार कमी बघणार नाही. अशा केसमध्ये आपले मतदारसंघ वाचले पाहिजेत, आपल्या मतदारांना न्याय देता आला पाहिजे आणि आपण सत्तेत राहू न राहू याहीपेक्षा आपण खासदार राहिलो, आपण लोकप्रतिनिधी राहिलो तर राजकारण टिकेल अशी परिस्थिती आहे. आता मगाशी एक बोलता बोलता तुम्ही वाक्य बोललात की सुप्रिया सुळे या पार्थ पवारांना कंट्रोल करतात. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आत्ताच्या घडीला मी येणार होते अजित पवार आणि शरद पवार पक्षांकडे, पण त्याच्यापूर्वी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाबद्दल आपण बोललो होतो, कारण त्यांच्याकडे ते नेतृत्व जाऊ शकतं. नेतृत्व म्हणून सुप्रिया सुळे आत्ता कुठे आहेत, त्यांना कसा प्रतिसाद मिळेल आणि जे शरद पवारांना साधता आलं, जे काही प्रमाणात अजित पवारांना साधता आलं, ते सुळेंना जमेल का? आता याच्यातली एक गंमत क्लॅरिटीने आहे की NCP SP मध्ये सिनियर लिडरशिपचा क्रायसिस आता दिसतोच आहे. म्हणजे एक जयंत पाटील जर सोडले तर त्या तुलनेने तितका प्रभावशाली नेता आता NCP SP मध्ये नाही. लोक ऐकतील असा नेता नाही. त्यामुळं आता त्यांना फक्त जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड ह्या थोड्या मंडळींनाच फक्त ॲडजस्ट करायचं आहे. आता गंमत अशी आहे की याच्यातली काही लोक NDA समवेत आत्ता जाताना दिसली तरी ती पुढील 2 वर्ष NDA समवेत फक्त शारीरिकदृष्ट्या अलाईन होतील, मानसिकदृष्ट्या अलाईन होणार नाहीत. का? आता जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघामध्ये जर आत्ताही इतक्या लाडकी बहीण किंवा ह्या 24च्या निवडणुकीमध्ये इतके सगळे फॅक्टर असतानाही 1 लाखहून अधिक मतांनी निवडून आलेला विरोधी पक्षातला आमदार आहे. त्या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदार मोठ्या संख्येने आहे आणि NDA समवेत गेल्यानंतर जितेंद्र आव्हाडांना त्याचा फटका बसू शकतो, क्लिअर कट बसू शकतो. ते स्वतःचं पॉलिटिक्स का ते त्यांचं स्वतःचं पॉलिटिक्स का संपवतील. सो अशा केसमध्ये ते आयदर काँग्रेस समवेत जायचा प्रयत्न करतील किंवा UBT शिवसेनेसोबत जायचा प्रयत्न करतील. हा त्यांना जास्त पर्याय हे राहील. पण आत्ता इमिजिएट ते काही बाहेर पडू शकत नाहीत किंवा समजा ते त्यांना राष्ट्रवादीने तटस्थ म्हणून त्यांना स्कोप पण दिला की त्यांच्यावर कुठलीही कारवाई न होता त्यांना तटस्थ भूमिका घ्यायची वेळ आली तरी त्यांना काही फरक पडत नाही. हा त्यातला सगळ्यात. आणि यांनाही काही फरक पडत नाही NCP SPला आणि सरकारलाही काही फरक पडत नाही. राज्यात तर काहीच फरक पडत नाही. ऑलरेडी 230पेक्षा यांच्याकडे जास्त मॅन्डेट आहे. आणखी आमदार घेऊन प्रॉब्लेम तयार होतोय. आता भाजपमधूनही आव्हाडांसारखा हेवीवेट नेता घेतला तर काहीतरी काय द्यावं लागेल. त्याच्यामुळं खालच्या गोष्टींची ॲडजस्टमेंट ही होणार आहे. बरं, परत पवार साहेबांनी ही भूमिका का घेतली तर फार तर जितेंद्र आव्हाड साहेब ही भूमिका चुकीची होती. ह्या भूमिकेवर आम्ही जाणार नाही. जरी माझा बाप असला, माझा पांडुरंग असला तरी त्याच्या ह्या भूमिकेला समर्थन नाही अशी भूमिका घेऊन जितेंद्र आव्हाड तटस्थ भूमिका घेऊ शकतील. ते फार टीकाही करणार नाही, ते सायलेंट राहतील. म्हणून मी म्हटलं कदाचित ते तटस्थ राहतील, कदाचित ते मानसिकदृष्ट्या
स्वतंत्र राहतील, शारीरिकदृष्ट्या इंडिया समवेत जातील, परंतु आपलं राजकारण ते जिवंत ठेवण्याचा आपल्या आपल्या परीने मार्ग शोधतील. मग हेच रोहित पवार आणि हेच जयंत पाटील करतील का? आता याच्यामध्ये गंमत वेगवेगळी आहे. आता जयंत पाटलांवर नेमकी भूमिका जयंत पाटलांची कशी असेल, तर कायम संदिग्ध भूमिकेत जयंत पाटील गेली 2-2.5 वर्ष राहिलेत. जयंत पाटलांनी कधी असं क्लॅरिटीनी ठोकून ठाकून असं कधी नाही का ते भाजप समवेत अलाईन होणार नाही किंवा ते अन्य कोणासमवेत अलाईन होणार नाही, अशातला कुठेही प्रश्न निर्माण झालेला नाही आहे. त्यामुळे जयंत पाटलांची भूमिका कायम डायसी राहिलेली आहे. त्यामुळे ते गेले काय आणि ते राहिले काय याने फार काय फरक पडेल असं मला वाटत नाही. आत्ता आमदारांना कसं ॲडजस्ट करायचं एवढाच विषय आहे. तो भाजपसमोर पण आहे, कारण त्यांना खासदारांची गरज आहे, त्यांना आमदारांची गरज नाही. पण खासदार घेताना त्यांना आमदार पण ॲडजस्ट करायला लागणार. त्यामुळे ती ड्युएल बार्गेनिंग आहे. तर ते बार्गेनिंग आता भाजप करेल सुरू त्यांच्याबरोबर. आहे सगळं हे आतमध्ये. सगळं सुरू आहे. ह्या NCP-SP-च्या 8ही खासदारांसमवेत त्यातले काही खासदारांशी माझा संपर्क आहे. तर यांच्या समवेत जी चर्चा झालेली आहे, तर तिन्ही पार्टीजनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे. म्हणजे भाजपनी पण चर्चा केली आहे, NCP-AP यांनी पण चर्चा केली आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी पण चर्चा केली आहे. सो ह्या तिन्ही इंडियाच्या स्टेट अलायन्स ज्या तिन्ही आहेत, तिन्हींकडूनही NCP-SPच्या खासदारांबरोबर चर्चा झाली आहे. ग्रीन फ्लॅग आहे सगळ्यांना. ते कन्व्हिन्स करताय की तुम्हाला आमच्या समवेत यावं लागेल किंवा तुम्ही आमच्या समवेत प्रोज कॉन्स दोन्ही गोष्टी त्यांना सांगितल्या जात आहेत, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत, डिलिमिटेशन कसं असावं त्या संदर्भात बोललं जातं आहे. हे सगळं एका बाजूला झालं तर मी अगदी सुरुवातीला जे पहिल्यांदाच हे मला माहिती आहे हा प्रश्न पुढं अशा पद्धतीने येणार आहे, म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की NCP-SPच्या 8ही खासदारांनी छान कॉल घेतला आहे की वी आर युनायटेड. जो काही निर्णय होईल तो आमच्या 8ही लोकांचा होईल. तो काय आमचा निर्णय सुट्टा निर्णय आम्ही घेणार नाही. आम्ही काय पक्ष फुटू देणार नाही. जरी निर्णय घ्यायचा ठरला NCP-SPने तर 8ही जाऊ, नाही तर 8ही थांबू. परत म्हणजे आपला तो बोलता बोलता तो मुद्दा राहून गेला की सुप्रिया सुळेंना हे सगळा पक्ष झेपेल का? सुप्रिया सुळेंना हा पक्ष झेपेल का हा, कारण वरती असं आहे ना, भाजप हे म्हणजे त्यांच्यासोबत गेल्यानंतर तेच ओव्हर पॉवर करतात. भाजप ओव्हर पॉवर करणार का, तर 100% करणार. हा काही त्याच्यात हे नाही. परंतु एक गणित समजून घ्या की आत्ता असं जरी आपण म्हटलं की 29च्या निवडणुकांमध्ये की भाजप स्वतंत्र लढेल असं ढोबळ मनाने वाटतं, पण ते मला वाटत नाही. आपल्या अलायन्सला त्यांना जिवंत ठेवावंच लागेल. ही राजकारणाची गरज आहे, ही काय आजची नाही. समजा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आल्यानंतर 99पासनं दोन्ही एकमेकांच्या विरोधात त्यांनी प्रपंच केलाच. कधी मारामारी करून केला, कधी रडत कडत केला, कधी आनंदाने केला, पण ते त्यांचा स्टील 2014पर्यंत त्यांचा प्रपंच सुरूच होता. कोणी संपलं नाही, पक्ष एकदम कोणी संपले नाही. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस संपेल असं वाटत होतं. 15 नगरसेवक घेऊन काँग्रेस वाढली पण कमी झाली नाही. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष संपेल असं मला वाटत नाही. आणि जर भाजपनी त्यांच्या अलायन्सला आत्ता 29च्या इलेक्शनला बाजूला केलं तर गरज सोरो वैद्य मरो अशा प्रकारची भूमिका मार्केटमध्ये येईल. कदाचित ज्यांना ते बाजूला काढतील त्यांना फायदा होईल. त्यामुळं मला असं वाटत नाही की आता ते अलायन्सला बाजूला काढून काही हे करतील. भले उद्या 145ची मॅजिक फिगर भाजपला मिळाली तरी त्यांना ह्या 2 अलायन्स बरोबर घेण्याशिवाय पर्याय नाही. आणि सुळेंचं काय? सुळेंच्या लिडरशिपचा गंमत आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण NCP-SPची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ ती 8 खासदार आहे, त्यांचे आमदार नाही. त्यांची सर्वाधिक मोठी स्ट्रेंथ ती 8 खासदार आहे. पण पवार रिटायर्ड झाले तर म्हणजे आता अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडे नेतृत्व येईल. तुम्हाला मी तेच म्हणतो की समजा आत्ता त्यांनी डिलिमिटेशनच्या प्रोसेसमध्ये जर ह्या क्लॅरिटी ठेवल्या की हे मतदारसंघ NCP-SPकडेच राहतील, एवढ्या जागा आम्हाला मिळतील, त्याच्यातल्या एवढे मतदारसंघ आमच्याकडे राहतील आणि या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट त्याच्यावर चर्चा केली नाही, त्या वुमन कॅन्डिडेटची, महिला उमेदवारांची चर्चा केलेली नाही. तर महिलांचे रिझर्वेशन्स कसे पडू शकतात किंवा काय साधारण गणित असू शकतं, त्या केसमध्ये
आत्ता ज्या पद्धतीने जर एखादा लोकसभा मतदारसंघ आखून घेतला यांनी डिलिमिटेशनमध्ये आणि ती जागा जर 100% अलायन्समध्ये असं त्यांनी ठरवलं की ही जागा NCP SPला द्यायची, तर हे खासदार काय करू शकणार आहेत? त्या अलायन्समध्ये जर तेच लढणार असतील तर मग ते त्यांच्याबरोबरच राहतील. म्हणजे मग हे शिंदेचे जे आता शिंदेसोबत जे 6 खासदार गेले म्हणजे इन्क्लूड ओमराजे, संजय दिना पाटील यांना प्रॉमिस केलंय का हे? 100% हे सगळं झाल्याशिवाय ते गेलेच नाहीत. असं कोण जाईल नुसतं की पैशांकरता? तुमच्या 6 जागांवरती भाजप लढणार नाही, तुमच्या जागा तुम्हालाच राहतील. 100% अलायन्स पार्टनर आहे. भाजप लढू कसं शकतं? त्यांचं असतं ना मैत्रीपूर्ण लढत आणि हे. आता मतदारसंघ 2-2 होणार ना. हम्म, हम्म. त्यांचा जो शेवटचा संजय दिना पाटलांची चर्चा तीच चालली बरोबर, होती. त्यांचा जो दुसरा आता जो तिथं लढून पडलेला आहे हम्म. त्याला दुसरा मतदारसंघ ते क्रिएट करून देता येतच आहे ना. त्याची कुठे अडचण केली त्यांनी? ओके. म्हणून वाढणारच आहे. तर सुप्रिया सुळे मागाशी प्रेसमध्ये म्हणतात ना 50% जागा वाढणार आहेत की नाही, आम्हाला क्लॅरिटीने सांगा. ते 50% का? ओके. ते याच्यासाठीच 50% यांच्यासमोर जो पडलेला आहे किंवा यांच्या मित्रपक्षाला किंवा भाजप सेना राष्ट्रवादीच्या ज्या NDAचे अलायन्स स्टेटमधले अलायन्स आहे तिथला जो उमेदवार होता त्याला ऑलरेडी एक मतदारसंघ यांच्या व्यतिरिक्त निर्माण होणारच आहे. ओके. फक्त तिथं आत्ता प्रॉब्लेम काय येणार आहे, महिला आणि जेंट्स, पुरुष आणि महिला हा कुठे ॲडजस्ट करायचा, तेवढा प्रॉब्लेम येणार. हा काही ठिकाणी येऊ शकतो तो. आता परत एकदा की अजित पवार गेल्यानंतर ही चर्चा खूप झाली होती की म्हणजे AP आणि SP शरद पवार आणि अजित पवारांचा पक्ष पुन्हा एकत्र होणार. तर NCP मध्ये हे का नाही घडू शकलं? NCP मध्ये हे अजित पवार हेच त्याचे अँकर होते. ओके. ह्या कुटुंब एकत्र येण्याची. आणि राजकारणामध्ये गरज हीच अलायन्स किंवा स्ट्रॅटेजी बदलती का, तर गरज हीच गोष्ट आहे. तर अजितदादांना ती कदाचित त्यांची राजकीय गरज पण होती की दोन्ही NCP एकत्र येणं. समजा की अजित पवार आज हयात असते आणि जे 12 महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर किंवा स्थानिक स्वराज्याच्या निकालानंतर जिल्हा परिषदच्या ज्या काही जिल्हा परिषद निवडणुकांचं वातावरण प्रचार सुरू होता, त्या निकालानंतर जर दोन्ही NCP एकत्र आल्या असत्या तर आज अजित पवारांची महाराष्ट्रातली पोझिशनिंग काय असती? आज त्यांच्याकडे 8 + 1 9 खासदार असते. NCP SPच्या 8 + 1 9 खासदार असते. त्यांचाही आकडा शिंदेंच्या बरोबरीने आला असता, आमदारांचा आकडाही बरोबरीने आला असता आणि प्रोबॅबली बार्गेनिंगमध्ये भाजपच्या बरोबरच्या बार्गेनिंगमध्ये आज अजित पवार हे शिंदेंपेक्षा कदाचित उजवे ठरले असते. राईट. त्यांचा जो काही वोटर होता म्हणजे वोट बेस जो आहे का, जो 2 NCP असल्यामुळे जो स्प्लिट होतो तो परत बऱ्यापैकी 100% एक संध नसता झाला, पण बऱ्यापैकी 50% पेक्षा जास्त वोटर त्यांचा एकत्र आला असता. आणि याहीपेक्षा मूळ NCP परत एकत्र आली असती, पवार कुटुंब एकत्र आलं असतं. मी मुद्दाम त्यांचा पॉलिटिकल गेन आधी सांगितला की नुसतंच भावनिक न होता त्यांचं मग झालं का नाही हे पुढे? ते आता सेम आहे. हा फायदा कोणाला होणार होता? दादांच्या पक्षाला. परत गल्लत करताय. हा फायदा दादांना होणार होता. ओके. ओके. दादांच्या पक्षाला किंवा साहेबांच्या पक्षाला हा फायदा होणार असता तर ते कधीच एकत्र आले असते. आता जे दादांबरोबर गेले त्यांना माहिती होतं साहेबांबरोबर राहून उपयोग नाही आहे, आणि जे साहेबांबरोबर राहिले त्यांना माहिती आहे दादांबरोबर जाऊन उपयोग नाही आहे, म्हणून तर ते स्वतंत्र राहिले ना. तर मग अशा केसमध्ये ज्यांना माहिती होतं का आपला फायदा जिथं आहे ते तिथंच राहिले. आता प्रफुल्ल पटेल असू द्या, सुनील तटकरे असू द्या किंवा अन्य NCP AP मधली जी काही ज्येष्ठ मंडळी असू द्या, ही जर मर्जर झालं असतं तर त्यांचं पक्षातलं स्थान किती राहिलं असतं? म्हणजे आत्ता त्यांना जे पक्ष चालवतात हे जे पोझिशनिंग आहे ते साहेबांबरोबर गेल्यानंतर त्यांचं पोझिशनिंग खाली येणार आहे. मग अशा वेळेस आपण स्वतंत्र राहिल्याने काय फरक पडणार आहे? आपलं बरं चाललंय, आपण सत्तेत आहोत, ताकद वाढली असते. ताकद पक्षाची वाढली असते ना, त्यांची कमी झाली असती. सुनेत्रा पवारांच्या लक्षात नाही आलं. सुनेत्रा पवारांच्या आता हा फॉर्म्युला त्यांनाही लागू आहे. पवार साहेब आल्यानंतर त्या सेकंड पोझिशनिंग झालं, सेकंड थर्ड पोझिशनिंगला सुप्रियाताई आहेत मध्ये, त्यांचं पोझिशनिंग आणखी खाली येईल. आज दादा गेल्यानंतर फायदा कोणाकोणाला झाला, बस एवढी नावं काढली की कळतं आपल्याला हे स्वतंत्र का हवेत. किंवा दादानी पक्ष काढला त्यावेळेसही फायदा कोणाकोणाला झाला, दादा गेल्यानंतरही फायदा कोणाकोणाला झाला. दादा गेले नसते तर
हे अपरिहार्य आणि हे अजिबात चांगलं नाही आहे की ह्या पार्श्वभूमीवर असं होणं चांगलं नाही, पण हे बोलायला लागतं. सुनेत्रा वहिनी DCM झाल्या, पार्थ पवार खासदार झाले. हे पक्षाचं पुढचं भवितव्य काय? पक्षाचं पुढचं NCP AP पुढं प्रचंड आव्हानं असतील भविष्यात. आव्हान काय आहे, भाजपचं आव्हान सोडून द्या. म्हणजे भाजप काय करेल काय नाही करेल, त्यांचा पक्ष फोडेल तोडेल काय, तो सोडून द्या. यांना NCP APला स्वतःचा पक्ष एक संध ठेवण्यात त्यांचं खरं आव्हान ते. माझा जो लीडर आहे, ज्याच्याकडे बघून मी राजकारण करतो किंवा माझं भविष्य ज्याच्यावर मी अवलंबून आता डिपेंडन्सी बाळगतोय, ती लिडरशिप मला कुठं घेऊन जाणार आहे, हा विश्वास जोपर्यंत NCP APची लिडरशिप आपल्या आमदारांना, आपल्या खासदारांना किंवा आपल्या कार्यकर्त्यांना देत नाही, तोपर्यंत ही अडचण राहणार आहे. आता सत्तेत आहेत, काम होतं आहे, 2 पैसे मिळत आहेत, पोझिशनिंग मिळते आहे. 29पर्यंत किंवा पुढच्या निवडणूक लागेपर्यंत हे सगळे एकसंध राहतील. ज्या दिवशी निवडणुकांचं बिगुल वाजायला सुरुवात होईल, त्याच्या आधीच्या 6 महिने वर्षभरामध्ये NCP APचे शकलं पडायला सुरुवात होतील. आणि त्याच्यानंतर NCP APला आता NCP APची स्ट्रॉंग पोझिशनिंग काय, तर तुम्हाला मी सीट शेअरिंगची चीज सांगितलं, तर ते परत सांगतील की ह्या जागा आमच्या आहेत, याच्यात इंडिया लढणार नाही किंवा लढू शकणार नाही, तर ह्या जागा आमच्या आहेत, तर त्या आम्हालाच मिळाल्या पाहिजेत. त्या केसमध्ये यांनाही पण फार स्कोप राहणार नाही, कारण ती अलायन्समध्ये, NDAच्या अलायन्समध्ये ती जागा NCP APकडेच जाणार आहे. त्यामुळे यांनाही पण त्यांची गरज राहणार आहे. त्याच्यामुळं ती सिच्युएशन काय क्रिएट होती निवडणुकांच्या आधी 6 महिने वर्षभर, त्याच वेळेस आपल्याला NCP APचं भविष्य नेमकी किती काळ ते सस्टेन करणार आहे हे दिसेल. पण आता ज्या पद्धतीने NCP APची लिडरशिप दिसतीये, त्या पद्धतीने आत्ता मला असं वाटत नाही की हे फार दीर्घकाळ सस्टेन करतील. स्टील कोणताही पक्ष संपत नाही, हे विधान कायम ठेवून हे बोलत आहे. शेवटचे 2 प्रश्न आहेत. तर रोहित पवारांकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे प्रॉमिसिंग लीडर म्हणून बघता, प्रॉमिसिंग अपोजिशन लीडर म्हणून बघता, NDAमध्ये जातील का? स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करतायत का पक्षापेक्षा? स्वतःला एक नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत का? ओव्हर ॲम्बिशियस आहेत का? काय वाटतं रोहित पवारांकडे? मला रोहित पवार स्वतःचं एक पोझिशनिंग राज्यात तयार करतात असं दिसतंय. तर कदाचित मी जे रोहित पवारांशी अनेकदा बोललो आहे किंवा त्यांना इनडायरेक्ट समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर ते पण इनडायरेक्ट स्वतःच्या आजोबांना समजून घेतात. ओके. म्हणजे अनेकदा साहेब काय विचार करतील, साहेब याच्यावर कसा निर्णय घेतील, साहेब याच्याकडे कसं बघत असतील, असं रोहित पवार अनेकदा हे समजून घ्यायचा प्रयत्न करतात. जिथं शक्य असेल तिथं ते साहेबांबरोबर चर्चाही करतात, त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येक गोष्टीत ते त्यांना शक्य होतंच असं नाही, पण तो असतो. आणि त्या सगळ्या याच्यावर म्हणजे करंट सिच्युएशन, त्यांना व्यक्तिशः येणाऱ्या अडचणी, व्यक्तिशः त्यांची एक जी काही समज आहे, पवार कुटुंबाची एक समज आहे, राजकारणाची एक समज आहे, या सगळ्यातून त्यांनी त्यांचा एक लसावी काहीतरी शोधला आहे. आणि तो लसावी मला जे असं वाटतं त्यांच्याकडे बघताना, तो साधारण राहुल गांधींचं जे काही कन्क्लुजन आहे किंवा राहुल गांधींना जे काही वाटतं त्याच्याशी मिळता जुळता आहे की आपण आणखी काही वर्ष विरोधात राहू, आणखी काही काळ विरोधात राहू, पण कधीतरी असा एक काळ येईल का जो 100% आपला असेल. आणि त्या पोझिशनिंगमध्ये रोहित पवार स्वतःला एंगेज ठेवायचा किंवा ग्रूम करायचा प्रयत्न करतात. खूप चर्चा होती काँग्रेसमध्ये जाणार. मी तुम्हाला म्हटलं ना की हा कोणताही निर्णय हा निवडणुका लागण्याच्या आधी 6 महिने किंवा वर्षभर ह्या काळातच होऊ शकतो. त्याच वेळेस याच्यात क्लॅरिटी येऊ शकते. आत्ता त्याच्यात समजा ठरवलं तर त्यात क्लॅरिटी नाही येऊ शकत. तो निर्णय त्याच वेळेस होऊ शकतो, तो निर्णय आत्ता नाही होऊ शकत. परंतु या सगळ्याला छेद देणारा एकच धोका आता असा आहे की मिड टर्म पोलची शक्यता नाकारता येत नाही, असं दिल्लीत चर्चा आहे. ते मिड टर्म पोल कधी होतील असाही काही लोक, कारण ज्याला निवडणूक लढायची, आपल्याला तर चर्चाच करायची आहे. आपण
तसे काही थेट त्यातले पार्टिसिपंट नाही आहोत, आपण फक्त चर्चाच करतो. पण ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत तेही चर्चा करतायत. मिड टर्म पोल झालं तर काय सिच्युएशन राहील, मिड टर्म पोलमध्ये आपण कसे असू, आपल्याला डिलिमिटेशन नंतर डिलिमिटेशन म्हणजे पहिलं त्यांचं असं आहे की डिलिमिटेशनमध्ये आपला मतदारसंघ कसा असावा, आपण कोणत्या अलायन्सबरोबर लढावं, मिड टर्म पोल झाले तर काय पोझिशनिंग राहील, याच्या चर्चा सध्या ही सगळी खासदार मंडळी करतायत. दिल्लीत त्यांच्यापुढं हा प्रश्न आहे. एकतर आपला मतदारसंघ टिकेल का आणि मिड टर्म होतील का? हां, मिड टर्म होतील का? मग एक तर पहिला मतदारसंघ टिकवायचा म्हणजे तो आखायचा आहे नव्याने. हां, राईट, राईट. आपल्याला आपल्या पद्धतीने आपल्या सोयीचा मतदारसंघ आखून घ्यायचा आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, परत तिथं समजा महिला आरक्षण पडलं तर आपल्या कुटुंबातलं कोण उभं करायचं, कोण नाही करायचं, काय परिस्थिती राहील, नसेल तर आपण शेजारी याच्यात जाऊ शकू का, आपण 2 मतदारसंघ आत्ता आखून घेऊ शकू का, असे. आणि मग तिसरं, अलायन्स कोणती असावी, कशी असावी, रिसोर्सेस कसे असावे, कसे नसावे, आणि हे सगळं करताना मिड टर्म पोलची एक डेडलाईन डोळ्यासमोर ठेवून त्याच्यात हे सगळं करायचं आहे. किंबहुना डिलिमिटेशनच्या समजा परत एकदा जर हे सुधारणा विधेयक ह्याच अधिवेशनामध्ये, जे 20 तारखेला अधिवेशन सुरू होतं आहे आणि ह्याच अधिवेशनामध्ये मांडलं गेलं तर हा काळ किती जवळ आला आहे. म्हणजे आपल्यासाठी आपण एकदम 29 बघतोय, ही सगळी मंडळी 1 महिन्याचा काळ बघतायत. निवडणुका जेव्हा लागतील, जेव्हा लढायचे, तेव्हा तो पुढचा भाग आहे. परंतु त्याची जी सगळी तयारी आहे, त्याची जी सगळी आखणी आहे, त्याचे जे सगळे निर्णय आहेत, ते निर्णय सगळे या पुढच्या 10-15 दिवसातला विषय. जर ह्या अधिवेशनात नाही झालं तर स्पेशल सेशन कॉल होईल किंवा पुढच्या अधिवेशनाची वाट बघितली जाईल. राजकारण फार वेगळ्या दिशेने चालतंय. म्हणजे नुसती लोकं आणि भाषणं आणि आश्वासनं, ग्राउंडवरचं काम, याच्या पलीकडे पण बऱ्याच गोष्टी घडत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं एका भागात नाही होणार. पण प्रशांत सरांना परत बोलवूया आणि या अधिवेशनामध्ये काय होतं, या सगळ्याचे काय पर्क्युलेशन्स होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचं काय होतं आहे, सगळ्या मुद्द्यावर सर बोललात. मनापासून आभार. थँक्यू सो मच.